Okay, please join the lecture. There was some problem related to it. And don't write on the screen anything. Why you're writing on the screen? If you don't want to attend the lecture, don't attend, but don't write on the screen. आणि जे कोण करते का नाही त्याला शिक्षा होणारच एवढं लक्षात ठेवा. Okay. So after the point, that is nothing but on the basis of the body, on the basis of age, gender, we have seen. So we are differentiating on the basis of what? That is on the basis of body, that is age, gender, race, physical strength. And so this is a gross misunderstanding that human being is treated as a body. And but the truth is that is only body you are not going to consider. You are going to consider the self also. So again, the second differentiation, it is on the basis of what? That is nothing but second set of differentiation is made on the basis of physical facility. फिजिकल फॅसिलिटी मध्ये इथे दोन दिलेले आहेत, वेल्थ आहे आणि पोस्ट आहे. सो आय हॅव टोल्ड वेल्थ दॅट इज नथिंग बट ज्यांच्याकडे जास्त पैसा असेल त्यांना आपण रिस्पेक्ट देतो आहे, किंवा पोस्ट ज्याची हाय पोस्ट असेल त्याला आपण रिस्पेक्ट देतो आणि बाकीच्याला आपण काय करतो आहे, निग्लेक्ट करतो आहे किंवा त्याला कमी प्रमाणात हे करतो आहे. सो ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग, इथं मिसअंडरस्टँडिंग आपण काय करतो आहे, दॅट इज व्हॉट एव्हर द फिजिकल फॅसिलिटीज आहे त्यालाच आपण हॅपीनेस कन्सिडर करतो आहे. त्यालाच आपण हॅपीनेस कन्सिडर करतो आहे. आणि त्यामुळे so what is the main, that is second set of differentiation is made on the basis of what? Physical facility, that is on the basis of wealth and post. म्हणजे जे काय फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्यालाच आपण हॅपीनेस कन्सिडर करतो आहे. म्हणजे हॅपीनेस जर मिळवायचं असेल फिजिकल फॅसिलिटीला जास्त महत्व द्यायचं नाहीये आपल्याला. आपल्याला काय आहे, फक्त सुसंवाद नीट घडवला तर आपल्याला नक्कीच आपल्याला हॅपीनेस मिळणार आहे, हे लक्षात असायला पाहिजे आहे. वेल्थ आणि पोस्ट, that is nothing but only the physical facility is not the happiness, but जर स्टेट ऑफ हार्मोनी असेल आपल्या लाईफ मध्ये तर आपल्याला नक्कीच हॅपीनेस मिळणार आहे. आणि थर्ड बेसिस ऑफ डिफरन्सिएशन, इट इज बेसिस ऑन व्हॉट? दॅट इज बिलीफ. ज्याच्यावर बिलीफचे सिस्टम्स जे आहेत त्याच्यावर जर आपण एकाने काय केलं, डिफरन्सिएशन केलं तर आपल्याला काय होत आहे, दॅट इज नथिंग बट तिथं आपण डिफरन्सिएशन करतो आहे. मग ते कुठले कुठले बिलीफ्स आहेत, दॅट इज नथिंग बट ऑन द बेसिस ऑफ डिफरंट आयएसएम्स, इजम्स आपण म्हणू शकतो. इजम्स म्हणजे काय का नाही, जे काय थॉट सिस्टम तुमचे आहे, सोशलिझम, समाजवाद, कॅपिटलिझम एक्सेट्रा, ओके, कम्युनिझम. मग डिफरंट सेक्स असतील तिथं, मग डिफरंट सेट्स असतील ऑफ इन्फॉर्मेशन.
मग इझम्स म्हणजेच आपण म्हणून सोशलिझम, कॅपिटलिझम, त्या त्यांनाच महत्व देणार आहे. तिथल्याच लोकांना फक्त ते महत्व देतात आणि बाकीच्यांना ते कन्सिडर करत नाहीत. बाकीच्यांना डिसरिस्पेक्ट किंवा वेगळा भाव देत आहेत, वेगळा एकाने ट्रीट करत आहेत. मग तिथं आहे का, तिथं डिफरन्सिएशन होत आहेत. डिफरंट सेक्स आपल्या सेक्ट ह्याच्यामधला जर नसेल तर तिथं काय, पीपल ऑफ वन सेक्ट ओनली कन्सिडर दोज विथ अ सिमिलर बिलीफ सिस्टम्स. त्या सेक्स मधले जर असतील तर त्याच एका त्याच पंथातले असतील तर त्यांना फक्त एकाने काय करतात, ट्रीट करतात चांगले आणि बाकीच्या पंथातल्यांना ते ट्रीट करत नाहीयेत. ओके, मग तिथे आपण डिफरन्सिएशन करतो आहोत. मग हे झालं तुमचं काय आहे, दॅट इज नथिंग बट this is the differentiation on the basis of what you can say, on the basis of डिफरन्सिएशन ऑन द बेसिस ऑफ बिलीफ. मग त्यावेळेस इथं मिसअंडरस्टँडिंग काय आहे, म्हणजे कुणीतरी काहीतरी सांगताय प्री कंडिशनिंग ऑफ अदर मॅचेस विथ माइंड दॅन ओनली ही इज रिस्पेक्टेबल, अदरवाईज नॉट. म्हणजे काहीतरी कोणीतरी सांगता आहे, जर आपल्याला ते मनाला पटलं आणि किंवा अदरवाईज ते मॅच होत आहे तरच आपल्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे किंवा वी आर नॉट गोइंग टू गिव्ह द रिस्पेक्ट टू हिम. फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे आहे की प्री कंडिशनिंग आणि राईट अंडरस्टँडिंग दे आर टू डिफरंट थिंग्स. तिथे आपल्याला राईट अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. राईट अंडरस्टँडिंग जर आपल्यामध्ये असेल तर तिथं हा डिफरन्सिएशन हा पार्ट जो काय बिलीफ सिस्टीम वरती आहे, सोशलिझम किंवा डिफरंट सेक्टर वरती किंवा डिफरंट सेट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा जे काय कोणतरी सांगता आहे म्हणून त्याच्यावर भरोसा करायचा आणि त्यांना रिस्पेक्ट द्यायचं, ह्याच्यावर जर न करता तिथं जर राईट अंडरस्टँडिंग आपलं असेल तर आपल्याला त्या रिलेशनशिप मध्ये those who have आमचं नाव टाकून जर तुम्हाला तसं करता येत असेल तर लक्षात ठेवा, हे सगळं जे आहे रेकॉर्डिंग कुणाकडे जाणार आहे ते लक्षात येते का? एचओडींकडे जाईल. And this is the second case we have observed in division D. Not this is the first case. This is the second case we have observed in division D. तर तुम्ही बघा तुमच्या डिव्हिजन मध्ये किती मुलं असे करता आहेत. बाकीच्या मुलांचं लक्ष कुठं आहे, अभ्यासाकडे आहे आणि तुमचं दुसऱ्या कशा तरी ऑनलाईन तुम्हाला येते म्हणून तुम्ही खूप फायदा घ्यायला लागले का? जे कोण करते का नाही ते समोर येऊन करा. दुसऱ्यांची नावं घेऊन तिथं काहीतरी करू नका, एवढं लक्षात ठेवा. हा सब्जेक्ट कशासाठी आहे? ऍज अ ह्युमन बिंग म्हणून स्वतःचा विचार करा जरा. जे आपण शिकतोय ते आपण लागू करतोय का आपल्या आयुष्यात? Okay, so this is a disrespect that is arising, that is a differentiation that is leading to what? डिफरन्शिएट करतो तिथं आणि त्यामुळे तिथं आपल्याला डिसरिस्पेक्ट ही भावना त्या रिलेशनशिप मध्ये तयार होती आहे. So this is a diagram that I want to explain. We have explained that diagram, that is nothing but the differentiation on the basis of body, that is on the basis of physical facility and belief. On the basis of body, that is nothing but age, gender, race and physical strength is there. And on the basis of physical facility, wealth and post is there. And on the basis of beliefs, ism, sect and the another preconditioning are there. Okay, so you can write down this slide by the time. हो, मला पण आता तेच ऐकायला
So this is a differentiation chart which is an important. You must know how we are differentiating on the basis of body, physical facility and belief. So we have seen the minimum content of respect. Minimum content of respect काय आहे? Other person is similar to me. If the निकिता तडा हाँ काय हो? डायग्राम थोडी राहिली. डायग्राम का? Okay, finish, Nikita. Yes, ma'am. Okay, so minimum content we have seen of respect. That is nothing but I have told you that is other person should be similar to me. If other person is similar to me, that is his purpose, program and potential जर सेम असतील तर आपल्याला तिथं रिस्पेक्टची भावना ही मिळणार आहे. ती मिनिमम कंटेंट ऑफ रिस्पेक्टची भावना आपल्याला मिळणार आहे. ओके, तिथं कंटेंट ऑफ रिस्पेक्ट हे मिनिमम आहे. तेवढा जर असेल तर आपल्याला नक्कीच रिस्पेक्टची भावना. मग कंप्लीट जर आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे असेल तर कंप्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट काय आहे? That is nothing but we are complementary to each other. What is that complete content of respect? We are complementary to each other. आपण बघितलं होतं की at the level of self बॉडी कन्सिडर करतो तेव्हा आपण डिफरन्शिएशन करतोय. खरं ऍट द लेवल ऑफ सेल्फ ओनली द कॉम्पिटन्स विल बी डिफरंट. काय इंटेन्शन सगळ्याचे चांगले असतात, फक्त कशामध्ये कमतरता असते आहे? कॉम्पिटन्स मध्ये कमतरता असते आहे. ओके, क्षमतामध्ये कमतरता असते किंवा क्षमता काय काय मध्ये कमी असते किंवा आपल्यामध्ये जास्त आहे, आपल्यामध्ये पण काय काय कमी असते आहे दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी. मग कॉम्पिटन्स, मग आपल्याला तिथं काय करायचंय? वन सेल्फ मे हॅव रिअलाइज मोर ऑफ इट्स पोटेन्शियल while the other may have realized less of its potential. म्हणजे आपल्याला रिअलाइज होते की आपल्यामध्ये ते काम करण्याचं किंवा तिथं आहे का नाही पोटेन्शियल किंवा क्षमता कमी आहे किंवा दुसऱ्यांमध्ये ती क्षमता जास्त आहे किंवा दुसऱ्यांमध्ये कमी आहे आणि आपल्यामध्ये जास्त आहे. ओके, सो दिस डिफरन्स इन कॉम्पिटन्स इज टू बी कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. जर ते तुम्हाला जमलं कॉम्प्लिमेंटरी करायला, म्हणजेच काय, जर आपल्यामध्ये कमी असेल आणि दुसऱ्यांमध्ये जास्त असेल तर दुसऱ्यांचा हेल्प घेऊन आपली कॉम्पिटन्सी कशी इन्क्रीज करता येईल किंवा आपल्याला आपल्यामध्ये कॉम्पिटन्स हे जास्त असेल आणि दुसऱ्यांमध्ये कमी असेल तर आपण कसं हेल्प करणार आहे त्याची कॉम्पिटन्स वाढवण्याची किंवा इम्प्रूव्ह करण्याची. दॅट इज नथिंग बट कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. ते जर तुम्हाला जमलं तर देर विल बी नो डिस्क्रिमिनेशन अँड देर विल बी नो एक्सप्लॉयटेशन विथ इच अदर. Okay, so that is nothing but the complete content of respect. That is, we are complementary to each other. कुठलंही रिलेशनशिप असेल ते जर मेंटेन करायचं असेल आणि तुम्हाला जर त्यामध्ये रिस्पेक्टची भावना ही कम्प्लीट असायला पाहिजे असेल तर रिस्पेक्टची भावना तुम्हाला मिळणार आहे कम्प्लीट इफ द अदर इज सिमिलर टू मी. ओके, त्यावेळेस असणार आहे, खरं तर कम्प्लीट रिस्पेक्टची भावना नसणार आहे. जर तुम्हाला कम्प्लीट पाहिजे असेल तर दोघांमध्ये काहीतरी कॉम्पिटन्सची डिफरन्स असणार आहे आणि तो कॉम्पिटन्सचा डिफरन्स तुम्ही काय करायचा आहे, तो मिनिमाइज करायचा आहे. बाय व्हॉट? बाय कॉम्प्लिमेंटरिंग टू इच अदर. ओके, कुणामध्ये काय क्षमता कमी आहे ते भरून काढायचे किंवा ते इम्प्रूव्ह काढायचं आहे. ते तुम्हाला जर समजलं तर तुम्हाला तिथं डिस्क्रिमिनेशनची गरज पडणार नाहीये किंवा तुम्ही एक्सप्लॉयटेशन करणार नाहीये तिथं. आणि तो जो डिफरन्स आहे कॉम्पिटन्स मध्ये तो तुम्ही कॉम्प्लिमेंटरी करणार आहे. ओके, so the complete content of respect is to able to see that the other is similar to me. हे minimum content झालं. Other is similar to me and we are complementary. वी आर कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच काय, आपण एकमेकांना समजून घेऊन आपले जे कॉम्पिटन्सी आहे डिफरन्स मध्ये ते आपण काय करणार आहे, ते इम्प्रूव्ह करणार आहे, ते कमी करून घेणार आहे. दॅट इज वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. ओके,
सो दॅट इज द कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट. हे जर तुम्हाला जमलं तर नक्कीच त्या रिलेशनशिप मध्ये कुठली भावना येणार आहे, रिस्पेक्टची भावना ही पूर्ण येणार आहे. ओके, मग इथं दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे नक्की काय तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. इफ द अदर हॅज मोर अंडरस्टँडिंग, जर दुसऱ्याला जास्त अंडरस्टँडिंग आहे आणि तो मोर रिस्पॉन्सिबल आहे, सो दॅट ॲज कम्पेअर्ड टू मी, देन आय एम कमिटेड टू अंडरस्टँड फ्रॉम द अदर. दुसरा काय आहे, रिस्पॉन्सिबल जास्त आहे आणि मोर अंडरस्टँडिंग असेल आणि माझ्यापेक्षा, तर मला ऐकाने काय करायला पाहिजे, त्याच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. On the other hand, if I am more responsible, I am more understanding than the other, then माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझा ऐकाने कमिटेड आहे मी की त्याचा ऐकाने अंडरस्टँडिंग कसं इम्प्रूव्ह करता येईल, त्याचं रिस्पॉन्सिबलनेस कसं इम्प्रूव्ह करता येईल, ही माझी जबाबदारी आहे. ओके, मग त्यावेळेस जर तुम्हाला ते जमलं, दॅट इज नथिंग बट यू आर व्हॉट कॉम्प्लिमेंटिंग ईच अदर. So the complete content of respect is what? The other is similar to me in terms of purpose, program and potential, and we are complementary to each other in terms of competence. कॉम्पिटन्सचा डिफरन्स असेल, आपण दोघंही काय करणार आहे, कॉम्प्लिमेंटरी करणार आहे टू इच अदर, इम्प्रूव्ह करणार आहे माझा जो कॉम्पिटन्स आहे तो, आणि नंतर आपल्याला रिस्पेक्ट ही भावना काय मिळणार आहे, परिपूर्ण मिळणार आहे, पूर्णता मिळणार आहे रिस्पेक्ट त्या रिलेशनशिप मध्ये. लक्षात आलेलं आहे का? यस ऑर नो? येस मॅम. ओके, लक्षात घ्या, रिस्पेक्ट हे राईट इव्हॅल्युएशन होणार आहे. तर जेव्हा तुम्ही राईट इव्हॅल्युएशन करता तेव्हा तुम्ही आताच्या स्थितीमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएशन करायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही तिथं डिफरन्सिएशन किंवा डिस्क्रिमिनेशन करता, ते न करता तुम्ही काय करायला पाहिजे आहे, फरक काय आहे एकमेकांबद्दल, की दुसरा हा माझ्यासारखाच असतो आहे पर्पज, प्रोग्राम आणि ह्याच्यामध्ये पोटेन्शियल मध्ये, फक्त फरक कुठं असणार आहे, कॉम्पिटन्स मध्ये, त्याच्या ज्या क्षमता आहेत किंवा तुमच्या ज्या क्षमता आहेत त्यामध्ये डिफरन्स असणार आहे. मग तो जो डिफरन्स तुम्ही जो इम्प्रूव्ह केला, एकमेकांना समजून घेतलं आणि तो इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला, तो कमी करण्याचा प्रयत्न करणार, म्हणजेच काय करता आहात तुम्ही, यू आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर इन टर्म्स ऑफ कॉम्पिटन्स and other is similar to me in terms of purpose, program and potential. तिथं तुम्हाला पूर्णता रिस्पेक्टची भावना त्या रिलेशनशिप मध्ये मिळणार आहे. लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. Okay, yes. Now we have finished with the two feelings, that is nothing but what, first is the trust and the second is nothing but what, respect. Now in the next lecture we will see that is nothing but what do you mean by affection, what do you mean by care, guidance. Next is the reverence, glory, gratitude and love. So these are the feelings. There is no detailed explanation of this, but a small explanation. What are the definitions for that? What is the actual feeling that you are going to see on the next lecture. Clear with this? Okay. मॅडम फर्स्ट सेमिस्टरला टॉपिक किती आहेत? फर्स्ट सेमिस्टरला टॉपिक किती आहेत? सेमिस्टरला हा एक पूर्ण सब्जेक्ट आहे, त्यामध्ये आपल्याला 4 टॉपिक आहेत आणि आपल्या 4 पैकी आपले 3 टॉपिक हे संपत आलेला आहे, तिसरा टॉपिक. मग तिसरा टॉपिक संपल्यानंतर चौथा टॉपिक मधले फक्त 2 बीट आपल्याला कव्हर करायचे. 2 बीट नाहीयेत, 4 बीट आहेत ऍक्च्युली, त्यातले 2 बीट आउट ऑफ सिलेबस म्हणजे सिलेबसच्या बाहेर काढलेले आहेत. आता हे झालं ते युनिव्हर्सिटी कडनं तसं आलेलं आहे. चौथ्या चॅप्टर मधले 2 बीट राहिलेले आहेत आणि आताच्या इथे 2 बीट राहिलेले. हा बोला प्रेरणा. एमसीक्यू टाइप होणार का थिअरी टाइप? हा एमसीक्यू टाइप होणार आहे, सगळे पेपर एमसीक्यू टाइप. ऑनलाईन सांगितलंय ना एमसीक्यू टाइप होणार आहे. मॅडम ते अजून एक नोटीस होती टेलिग्रामवर की 3 ते 31 मे काहीतरी म्हणजे चर्चा सुरू होणार, म्हणजे ते वरना म्हणजे नोटीस आले ऑफलाईन परीक्षेबाबत असं. ते अजून डिसिजन नाही झालंय तसा 3 ते 31 मे पर्यंत. तसा आज मेसेज टाकला होता सरांनी. खरं जसं हे काय वाढायला लागलं आहे त्यामुळे शक्यता तर आहे की ऑनलाईनच होणार आहे तुमची. खरं त्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये पण कसं आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऑनलाईन होणार आहे तुमच्या परीक्षा. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही परीक्षा देत आहात तेव्हा जरी तुम्ही नुसतं असे मान हलवली किंवा असं काय दुसरं कोण तुम्हाला काय उत्तर सांगता आहे हे जर त्यांना लक्षात आलं
तशी त्यांनी सिस्टीम तयार केलेली आहे. तुम्ही जेव्हा ऑनलाईन एक्झाम देता आहात तेव्हा तुम्ही जरी तुमच्या एखाद्याशी तुम्ही कुणाचं तरी ऐकून उत्तर देता आहात किंवा तुम्ही दुसऱ्याचं बघून दुसऱ्या लॅपटॉप मध्ये बघून असं त्यांना लगेच लक्षात येणार आहे त्या सिस्टीमला आणि त्यामुळे तिथंच ते बंद पडणार आहे तुमची ती एक्झाम. तसं न करता तुम्ही प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे ती एक्झाम. अशी ती सिस्टीम आहे. ती फर्स्ट इयरला लागू होणार आहे. फर्स्ट इयर किंवा आताचे जे काय चालू आहे सगळे एक्झाम्स त्यांना लागू होणार आहे. तशा त्या नोटीस मध्ये सांगितलेले आहे. नाही मॅडम, ऑफलाईन म्हणून लिहिलं तिथं चर्चा. ऑफलाईन असली तरी ही चर्चा होणारच आहे. ऑफलाईन ही होणार चर्चा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं ते समजा हे वाढलं नाही तर तो प्रश्न आहे. ऑफलाईन एमसीक्यूच होणार का मग थिअरी होणार? ऑनलाईनच म्हणजे ऑफलाईन ते म्हणतायत फक्त, खरं ते होईल का शक्यता कमी आहे. ऑनलाईनच होणार आहे आणि त्यात पण आपल्या ह्याला तर एमसीक्यूच असणार आहे. बाकीचे सब्जेक्टचं मला माहित नाहीये, तर आपल्याला एमसीक्यू आहे. मॅम आपल्या हे जे असाइनमेंट असतात का? असाइनमेंट नाहीयेत आपल्या ह्याला, नाहीयेत असाइनमेंट नाहीयेत. फक्त एमसीक्यू तुम्हाला आपली एक चॅप्टर टेस्ट झालेली आहे आणि अजून एक शक्यता शेवटी जर झाली तर ठीक आहे, एक चॅप्टर टेस्ट होईल अजून. पूर्ण पोर्शन झाल्यानंतर एक होणार आहे एमसीक्यू टेस्ट. मॅडम प्रॅक्टिससाठी एमसीक्यू द्या का? हा तुम्हाला पीडीएफ पाठवणार आहे, अजून तयार करायची चाललेली आहे. सगळ्याच चॅप्टरचे ओव्हरऑल सगळे एक पीडीएफ तयार करणार आहे आणि सगळ्या ग्रुपमध्ये पाठवणार आहे. ओके मॅम. सगळ्याच चॅप्टरचे आपल्या एका चॅप्टरचेच मला तुम्हाला एमसीक्यू दिले असतील, खरं सगळ्याच चॅप्टरचे ओव्हरऑल सगळं करणार आहे. त्यात भरपूर एमसीक्यू असतील आणि मग ते ऐकून तुम्हाला पाठवणार आहे. ते चाललंय प्रोसेस. अजून 50% कव्हर झालेलं आहे, अजून 50% राहिलेले ते ऍड करायचे चाललेले. ओके मॅम. So give the present roll number 1. Roll number 1. Roll number 2. Present ma'am. Roll number 3. Present ma'am. Roll number 4. Present ma'am. Roll number 5. Present ma'am. Roll number 6. Present ma'am. Roll number 7. Roll number 8. Seven and 8 नहीं है क्या? समझ ओके. 2 to 4. रोल नंबर 1 नहीं है, रोल नंबर 7 आणि 8 नहीं है. रोल नंबर 9. रोल नंबर 9. 10. 11. Present ma'am. 12. रोल नंबर Present ma'am. 13. Present ma'am. 14. Present madam. 15. Yes madam. 16. 17. 18. 19. Present madam. 20. Present madam. 21. 21. 22. 23. 24. 25. Yes, madam. 26. 25 present, madam. 26. 27. 28. 29. Yes madam. 30. Yes, madam. 31. 32. Yes madam. 33. 34. Madam 33 present. 34. 35. Present ma'am. 36. Present ma'am. 37. Present ma'am. 38. Present ma'am. 39. Present ma'am. 40. 40. आहे का 40? Present ma'am. 41. Present ma'am. 42. Present ma'am. 43.
Present, ma'am. 44, 45, 46, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, 49, 50, 51, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, 52, 53, Present, ma'am. 54, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, 56, 57, 58, 59, Yes, ma'am. 60, 60, 61, Yes, madam. 62, 63, Yes, madam. 64, 64, 65, 66, 67, 68. Okay, see roll number. One roll number present आहे का? Roll number Ma'am, roll number 1 present आहे पण तिला नेटवर्क प्रॉब्लेम आहे. roll number 7, roll number 8, roll number 9, 10, 16, 17, 18. Ma'am, Hmm. 9 present. 9 present आहे. 17 present आहे. नंतर 18, 18, 21, 22, 23, 24, 26, 27, 31, 34, 44, 49, 56, 57, 58, 60, 62, 64, Madam, 62 present आहे. 66, 65, 66, 67, 68. मॅडम 41 प्रेझेंट आहे का? ऑप्शन नाही आहे. प्रेझेंट आहे. ओके. Okay, we will end the meeting.